नमस्कार. आज आपण एका खास विषयावर जरा सखोल चर्चा करूया. आपल्याकडे ना एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यातील भाषणाचा काही भाग आहे. ईश्वरेच्छा असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि म्हटलं जातंय की हे फक्त आत्मचरित्र नाहीये, तर त्या पलीकडे बरंच काही आहे. म्हणजे अगदी एक आध्यात्मिक ग्रंथ किंवा आचरणाचा विषय. ही माहिती आपल्याला मिळाली आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या YouTube चॅनलवरून. त्यांनी त्यांच्या एका भाषणात या ग्रंथाबद्दल, त्याच्या मागच्या अनुभवांबद्दल सांगितलंय आणि त्याचं महत्त्व काय आहे यावरही बोललेत ते. तर चला मग बघूया यात काय काय आहे. आपला उद्देश हाच आहे की या भाषणाच्या आधारे ईश्वरेच्छा म्हणजे नेमकं काय, त्या ग्रंथाचं स्वरूप कसं आहे, त्यातल्या मुख्य कल्पना काय आहेत आणि त्याचं महत्त्व काय हे समजून घेऊया. हो, आणि हे रंजक यासाठी वाटतंय कारण हे फक्त तात्विक किंवा शास्त्रीय बोलणं नाहीये. हा एका प्रत्यक्ष जीवन प्रवासाचा आलेख आहे, एका साधनेचा. आणि विशेष म्हणजे यात सद्गुरूंची भूमिका आणि ईश्वरेच्छा ही संकल्पना अगदी केंद्रस्थानी दिसतेय. तर मग बघूया या भाषणात नेमके कोणते मुद्दे मांडले आहेत. भाषणाची सुरुवातच बघितली ना तर या ग्रंथाच्या वेगवेगळ्या ओळखी सांगितल्या आहेत. म्हणजे हे फक्त पुस्तक नाही, तर आध्यात्मिक ग्रंथ आहे, आचरणाचा विषय आहे, एक ज्ञानकोश आहे आणि एका सामान्य माणसाचा सद्गुरूंपर्यंतचा जीवनप्रवास सुद्धा. हे सगळे पैलू कसे उलगडतात यावर बोलूया का? आचरणाचा विषय यावर मला वाटतं जास्त भर आहे. बरोबर. आणि या सगळ्या वर्णनांमध्ये एक कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे अनुभव. वक्ता म्हणजे विद्यानंद हे वारंवार सांगतायत की हे लिखाण त्यांनी स्वतः अनुभव घेऊन केलेलं आहे. स्वतः सिद्ध किलो की आप अनुभूती घेऊ असं काहीतरी ते म्हणालेत. म्हणजे स्वतः अनुभव घेऊन ते सिद्ध करून मांडलंय. हा फक्त शास्त्रांचा अभ्यास किंवा बौद्धिक खटाटोप नाहीये. हे प्रत्यक्ष जीवनातून अनुभवातून आलेलं आहे, खरं शहाणपण. म्हणूनच त्याला आचरणाचा विषय म्हटलंय बहुतेक, नुसतं वाचायचं नाहीये. आचरणात आणायचंय. आणि अजून एक गोष्ट, प्रपंचात राहून परमार्थाकडे कसं जायचं याचं मार्गदर्शन पण आहे म्हणे यात. हे तर अनेकांसाठी खूप महत्वाचं ठरू शकतं, कारण आपण बघतो बहुतांशी लोक प्रपंचातच गुरफटलेले असतात. अगदी. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालण्याचा एक प्रयत्न दिसतोय इथे. अनेकदा कसं होतं, अध्यात्म म्हटलं की संसार सोडून जाणं अशी एक कल्पना असते लोकांची. पण इथे सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच आध्यात्मिक उन्नती कशी करायची याचा एक मार्ग किंवा एक प्रकारचा ज्ञानकोश देण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवतंय. आणि या सगळ्याच्या मुळाशी ईश्वरेच्छा ही संकल्पना आहे असं वाटतंय. भाषणात तर त्याला जीवनाधार असंही म्हटलंय. जणू काही लेखकाचा सगळा जीवनप्रवास त्या ईश्वरी इच्छेनुसारच घडत गेला, उलगडत गेला. हो, आणि ती संकल्पना खूप व्यापक आहे असं दिसतंय. म्हणजे केवळ घटना ईश्वरेच्छेने घडल्या इतकंच नाही, तर त्या इच्छेला शरण जाणं, ती समजून घेणं आणि मग त्यानुसार जगणं हा सुद्धा साधनेचाच एक धाग आहे असं कुठेतरी सूचित होतंय. आणि अजून एक गोष्ट, या ग्रंथाला परमपूज्य सद्गुरू महाराजांचं चरित्र असंही म्हटलं गेलंय भाषणात. तेही महत्वाचं आहे. अच्छा. म्हणजे एका व्यक्तीचा प्रवास हा गुरूंच्या चरित्रातून आणि त्यांच्या कृपेच्या जाणीवेतून पाहिला जातोय. मग आपण सद्गुरूंच्या भूमिकेवर येऊया का? कारण भाषणात यावर खूप जास्त भर आहे. श्री सद्गुरू चरणीचा आशीर्वाद, परमगुरू, सद्गुरूंचे शब्द, सद्गुरू कृपा असे उल्लेख सतत येतात. ग्रंथाची सुरुवातच सद्गुरूंना वंदन करून होतीये. नेमकं कसं मांडलंय सद्गुरूंचं महत्त्व? सद्गुरूंना केवळ मार्गदर्शक नाहीयेत ते, तर ते प्रेरणास्रोत आहेत आणि साधनेतला एक अत्यावश्यक घटक मानले त्यांना. त्यांच्या कृपेमुळेच, म्हणजे त्या सद्गुरू कृपेमुळेच आत्मिक अनुभूती आणि निरंतर आनंद मिळू शकतो असं स्पष्ट म्हटलंय. त्यासाठी भाषणात एक वाक्य वापरले, आत्मिक अनुभूती आणि निरंतर आनंद प्राप्ती, अभ्यास गयास आत्मा रंगी सदैव रंगलेले. म्हणजे त्याचा अर्थ कदाचित असा असावा की सद्गुरू कृपेमुळे आत्मा आपल्या मूळ आनंदात, सहजतेत रमतो. यातली एक गोष्ट जी मला खरंच खूप वेगळी वाटली ती म्हणजे बिना प्रयासची कल्पना. म्हणजे कुठलेही विशेष प्रयत्न न करता अगदी सहजपणे प्रत्येक क्षण विलक्षण कसा झाला याचं वर्णन आहे. हे कसं शक्य आहे? कारण आपण तर नेहमी ऐकतो की आध्यात्मिक मार्गावर कठोर साधना लागते, प्रयत्न लागतात, तपश्चर्या करावी लागते. हा मुद्दा खरंच विचार करण्यासारखा आहे. बिना प्रयास म्हणजे आळस किंवा निष्क्रियता नक्कीच नाहीये असं समजायला हवं. भाषणाचा एकूण सूर बघता त्याचा अर्थ असा लागतो की जेव्हा कर्तेपणाचा भाव जातो, अहंकार बाजूला सरतो आणि सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून आपण मार्ग चालतो,
तेव्हा गोष्टी जास्त सहजपणे घडू लागतात. प्रयत्नांमधला जो ताण असतो, मी करतोय हा जो भाव असतो, तो नाहीसा होतो आणि मग सद्गुरूंची कृपाच कार्य करते. कदाचित हेच ते बिनाप्रयास असावं. अच्छा, म्हणजे प्रयत्नांची दिशा बदलते असं म्हणायचंय. स्वकेंद्रित प्रयत्नांऐवजी गुरुकेंद्रित समर्पण. हो, अगदी तसं म्हणता येईल. आणि याच संदर्भात देहबुद्धीचा उल्लेख येतो बघा. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने या देहबुद्धीच्या म्हणजे मी फक्त हे शरीर आहे या भावनेच्या पलीकडे जाणं शक्य होतं. भाषणात म्हटलंय ना की देहबुद्धी बुडापासून काढून टाकल्याशिवाय सत्य काय, शाश्वत काय हे कळतच नाही. जोपर्यंत ही देहबुद्धी आहे तोपर्यंत अहंकार आणि कर्तेपणाचा भाव राहतोच आणि त्यामुळे मग ती बिनाप्रयासवाली अनुभूती येणं कठीण होतं. आणि ते आचार, विचार, उच्चार यातला प्रामाणिकपणा तो सुद्धा देहबुद्धी गेल्यावरच येतो असंही म्हटलंय. बरोबर. कारण देहबुद्धी असली की स्वार्थ येतो, अपेक्षा येतात, तुलना येते. त्या गेल्या की मग आचार, विचार, उच्चार यात एक प्रकारची सहजता येते, प्रामाणिकपणा येतो, जो सद्गुरूंच्या आचरणाशी मिळता जुळता असतो. म्हणूनच म्हटलंय की सद्गुरूंचा महात्म्य साधकाच्या जीवनात उतरतं. म्हणजे सद्गुरूंचे गुण साधकामध्ये दिसायला लागतात. सद्गुरू फक्त ज्ञान नाही देत, तर ते साधकाचं रूपांतरण घडवतात. आता ग्रंथातले मुख्य विषय आणि शिकवण काय आहे याबद्दल बोलूयात. भाषणात विश्वास, प्रेम, नात्यांचा उल्लेख आहे. सत्यशोधन, नामाचं महत्त्व, सोबत म्हणजे सत्संग, अशा अनेक गोष्टी आल्यात. हे सगळे विषय कसे जोडलेले आहेत एकमेकांशी? हे सगळे विषय म्हणजे आध्यात्मिक साधनेचे वेगवेगळे पैलू आहेत असं मला वाटतं. आणि ते नक्कीच एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि इथे परत आचरणावरचा भर दिसतोय. उदाहरणार्थ विश्वास, तो फक्त देवावर किंवा गुरुवर नाही, तर जीवनातल्या प्रत्येक क्षणावर, प्रत्येक व्यक्तीवर ठेवायला शिकवणं. प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर ती एक कृती आहे, एक वृत्ती आहे. नात्यांमधली जी गुंतागुंत असते ती अध्यात्माच्या नजरेतून कशी सोडवायची याचं काहीतरी मार्गदर्शन असू शकते यात. सत्यशोधन म्हणजे फक्त तात्विक चर्चा नाही, तर स्वतःच्या अनुभवातून काय खरं आहे हे तपासून पाहणं. आणि अनुभवावरचा भर परत आला. याची देही याची डोळा अनुभव घेण्याचं महत्त्व. भाषणात विद्यानंद सांगतात की जोपर्यंत असा प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट माझ्यासाठी योग्य आणि सत्य नाही, शाश्वत नाही असंच वाटत राहतं. हा मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो. नक्कीच. हे पारंपरिक ज्ञान मार्गापेक्षा अनुभव मार्गाला जास्त महत्त्व देणार आहे. पुस्तकी ज्ञान महत्त्वाचं आहे नाही असं नाही, पण जोपर्यंत ते स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर उतरत नाही तोपर्यंत ते आपलं होत नाही. आणि इथे माझ्यासाठी हा शब्द महत्त्वाचा आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण तो प्रत्यक्ष यायला हवा. फक्त ऐकीव माहितीवर अवलंबून नाही राहता येणार. आणि आणखी 3 पैलू महत्त्वाचे वाटले: नातेसंबंध, मूल्य आणि जीवनाचा उद्देश. म्हणजे अध्यात्माला फक्त पूजा अर्चा, ध्यानधारणा एवढ्यापुरतं मर्यादित नाही ठेवलंय, तर जीवनाच्या या अगदी मूलभूत व्यावहारिक गोष्टींशी जोडण्याचा प्रयत्न दिसतोय. अगदी. अध्यात्म ही जीवनापासून वेगळं नाहीये, तर ते जीवनाच्या प्रत्येक पैलूला व्यापून टाकणार आहे, हा दृष्टिकोन दिसतोय. नातेसंबंध कसे हाताळावेत, कोणती मूल्ये जपायला हवीत आणि आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे, या प्रश्नांची उत्तरे एका आध्यात्मिक चौकटीत शोधण्याचा प्रयत्न आहे. यामुळे अध्यात्म जास्त व्यावहारिक वाटतं, आपल्या जगण्याशी जोडलेलं वाटतं. याच संदर्भात बुद्धी तरल होणं म्हणजे सूक्ष्म होण्याचा उल्लेख आहे. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? बुद्धी तरल होणं म्हणजे बुद्धी अधिक संवेदनशील होते, ग्रहणक्षम होते, सूक्ष्म गोष्टी टिपायला लागते. आपली जी सामान्य बुद्धी असते ती स्थूल जगात रमते, तर्कात, विश्लेषणात रमते. पण तरल किंवा सूक्ष्म झालेली बुद्धी अनुभवाच्या पलीकडचं सत्य, अमूर्त संकल्पना, ईश्वरी संकेत या गोष्टी समजू शकते. आत्मसाक्षात्कार किंवा परमसत्याचा अनुभव घेण्यासाठी अशी सूक्ष्म बुद्धी आवश्यक मानली जाते. आणि हा प्रवास फक्त पठण किंवा कर्मकांड नाहीये, तर जीवनातले सगळे अनुभव, चांगले, वाईट, सुखद, दुःखद या सगळ्यांमधून जात बुद्धीला पैलू पाडण्याची ही प्रक्रिया आहे असं त्या भाषणातून जाणवतं. भाषणात चांगले वाईट अनुभव, सुखद उघाड, सुखद दुःखद यांचा स्पष्ट उल्लेख आहेच. म्हणजे हा ग्रंथ फक्त एका व्यक्तीचा आध्यात्मिक प्रवास नाहीये, तर जीवनातल्या सर्वसामान्य अनुभवांना अध्यात्माच्या दृष्टीनं कसं बघायचं, त्यातून कसं शिकायचं याचंही मार्गदर्शन आहे असं म्हणू शकतो का आपण? कदाचित त्याला ज्ञानकोश असंही म्हटलं असेल. आता या प्रवासाच्या स्वरूपाबद्दल थोडं बोलूया.
हा प्रवास साधारण व्यक्तीपासून सुरू होऊन सद्गुरूंपर्यंत आणि अनुभूती मिळवण्यापर्यंतचा आहे. भाषणात तसा उल्लेख आहे, साधारण देश की सद्गुरूपर्यंत जी जीवनगाथा. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ हाच की हा प्रवास फक्त असामान्य किंवा निवडक लोकांसाठी नाहीये. अगदी सामान्य परिस्थितीतून आलेली व्यक्ती सुद्धा हे करू शकते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे. अनेकदा लोकांना काय वाटतं की अध्यात्म, आत्मसाक्षात्कार हे आपल्यासाठी नाहीये, ते आवाक्या बाहेरचं आहे, त्यासाठी काहीतरी विशेष पात्रता लागते वगैरे. पण हा ग्रंथ सांगतोय की एक सामान्य माणूससुद्धा सद्गुरूंच्या कृपेने आणि योग्य साधनेने ती उच्च अवस्था गाठू शकतो. हे महत्वाचं आहे, कारण त्यामुळे अनेकांना हा ग्रंथ आपल्यासाठी आहे, आपल्या जीवनाशी संबंधित आहे असं वाटू शकतं, एक प्रेरणा मिळू शकते. बरोबर. आणि भाषणात हे स्पष्टपणे म्हटलंही आहे की हा ग्रंथ सामान्य साधकाला मार्गदर्शन करण्यासाठी आहे. त्यात एक वाक्य आहे जे पूर्ण स्पष्ट नसलं तरी त्याचा भावार्थ मला असा वाटला. एक सामान्य साधक समांतावी प्राप्त जलील श्रीपर्यंत जी ईश्वर इंसान माध्यम यांनी स्वतः एक सदस्य साधन सामान्य साधक समज करे. म्हणजे ईश्वर इच्छेनं एका सामान्य साधकाला सद्गुरूंपर्यंत पोहोचायला मदत झाली. आणि हे साधन म्हणजे हा ग्रंथ सामान्य साधकाला समजेल, पटेल अशा भाषेत आहे. हे सर्वसामान्यांसाठी आहे. आणि साधकाच्या मनातले विकल्प आणि संकल्पपूर्ती यांचाही उल्लेख आहे. विकल्परहित विचरण आणि संकल्पपूर्तीचे साधन या संकल्पना थोड्या उलगडून सांगाल का त्या भाषणाच्या संदर्भात? विकल्परहित विचरण म्हणजे मनाची अशी अवस्था जिथे संशय नसतो, द्वंद्व नसतं किंवा असे परस्पर विरोधी विचार नसतात. मन शांत, स्थिर आणि एकाग्र झालेलं असतं. साधनेच्या मार्गावर कसं होतं, अनेकदा मनात शंका येतात, कुशंका येतात, खूप पर्याय दिसतात, गोंधळ उडतो. ही अवस्था त्या पलीकडची आहे, जिथे मार्ग स्पष्ट दिसतो आणि मन निशंक होऊन त्यावर चालतं. आणि संकल्पपूर्तीचे साधन म्हणजे आपल्या योग्य सात्विक इच्छा किंवा जे निश्चय आहेत ते पूर्ण होण्यासाठी मिळणारा मार्ग किंवा मदत. कदाचित असं असेल की ईश्वरेच्छेला शरण गेल्यामुळे आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चालल्यामुळे अनावश्यक इच्छा आपोआप गळून पडतात आणि ज्या खऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत किंवा आध्यात्मिक ध्येयपूर्तीसाठी आवश्यक संकल्प आहेत ते आपोआप पूर्ण होतात, असं काहीतरी सूचित करायचं असेल त्यांना. म्हणजे हा ग्रंथ फक्त मार्गदर्शन नाही करत, तर साधकाच्या आंतरिक विकासासाठी आणि त्याच्या ध्येयपूर्तीसाठी एक साधन म्हणून पण काम करतो, असं म्हटलंय. हो, तसा दावा त्या भाषणात केलेला दिसतोय. हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाहीये, तर अनेकांना स्वतःच्या प्रवासात दिशा देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी एक मार्गदर्शक ठरू शकतो. तर मग हे सगळं ऐकणाऱ्यांसाठी महत्वाचं काय आहे? म्हणजे या चर्चेतून, या भाषणाचा विश्लेषणातून काय घेण्यासारखं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन आहे. यात फक्त पुस्तकी ज्ञानाला किंवा वरवरच्या गोष्टींना, म्हणजे ते ग्लॅमरभिक्षा ग्रामर किती महत्त्वाचं आहे असं काहीतरी वाक्य होतं, त्याचा अर्थ हाच की बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक अनुभव महत्त्वाचा आहे. याला महत्त्व न देता प्रत्यक्ष आचरणाला, जगण्याला महत्त्व दिलंय. म्हणजे जे लोक जीवनात काहीतरी अर्थ शोधतायत किंवा आध्यात्मिक मार्गावर नवीन आहेत किंवा कदाचित काही काळ चालून थांबले आहेत, त्यांना यात स्वतःच्या अनुभवांशी किंवा प्रश्नांशी जोडता येईल असं काहीतरी मिळू शकतं. नक्कीच, कारण यात आयुष्यातले सामान्य अनुभव, नाती, मूल्य या सगळ्यांना अध्यात्माशी जोडलंय. प्रपंचात राहून परमात्म्याकडे कसं जायचं याचं मार्गदर्शन आहे. आणि भाषणात म्हटल्याप्रमाणे हा ग्रंथ साधकांच्या आंतरिक ओढ पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतो. प्रत्येकाच्या मनात सत्याची, आनंदाची, पूर्णत्वाची एक ओढ असतेच की नाही, ती ओढ पूर्ण करण्याचा मार्ग यात सापडू शकेल अशी एक आशा आहे. आणि फक्त चांगले अनुभवच नाही, तर जीवनात येणारे चांगले, वाईट, सुखद, दुःखद अनुभव, त्यांना सामोरं कसं जायचं, त्यांना आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा भाग कसा बनवायचा, याबद्दलही काही दिशा मिळू शकते, कारण त्याचा उल्लेख आहे भाषणात. बरोबर. अध्यात्म म्हणजे फक्त सुख किंवा शांतता शोधणं नाहीये, तर जीवनातली सगळी द्वंद्व स्वीकारून त्यातून शिकत ईश्वर इच्छेनुसार पुढे जाणं आहे. हा दृष्टिकोन मला जास्त वास्तविक आणि व्यावहारिक वाटतो. याची डोळा अनुभव घेण्यावर जो भर दिलाय तो याच वास्तवाचे महत्त्व सांगतो. नामाचं महत्त्व आणि स्वयमानुभूती यावरही भर दिसतोय. भाषणात असंही म्हटलंय की स्वयं अनुभूती प्राप्त झाल्यावर प्रत्येक शब्द श्री सद्गुरूंचा वाटतो.
याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जोपर्यंत आपल्याला स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत गुरूंचे शब्द किंवा शास्त्रातल्या गोष्टी या फक्त बाहेरून आलेली माहिती वाटतात. पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभूती येते तेव्हा तेच शब्द आतून पटतात, ते आपलेसे वाटतात. त्या शब्दांमागचा खरा अर्थ कळतो. तेव्हा समजतं की गुरु काय सांगत होते. नामाला म्हणजे देवाच्या किंवा गुरुच्या नावाच्या स्मरणाला आणि त्यातून येणाऱ्या अनुभवाला इथे केंद्रस्थानी ठेवलं आहे. अनुभव आल्यावरच श्रद्धा पक्की होते आणि शब्दांना खरा अर्थ मिळतो. तर आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून ईश्वर इच्छा या ग्रंथाबद्दलच्या भाषणाचे अनेक पैलू आपल्यासमोर आले. हे केवळ एका व्यक्तीचं आत्मचरित्र नाही, तर सद्गुरूंच्या कृपेने प्रत्यक्ष अनुभवातून साकारलेला आणि सामान्य साधकाला प्रपंच आणि परमार्थ यांचा मेळ घालत मार्गदर्शन करणारा एक आध्यात्मिक आणि व्यावहारिक ज्ञानकोश असल्याचा दावा या भाषणात केला गेला आहे. हो, आणि यात ईश्वर इच्छा ही मध्यवर्ती संकल्पना आहेच. सद्गुरूंची अनिवार्य भूमिका, आचरण आणि प्रत्यक्ष अनुभवावर दिलेला भर आणि विशेषतः ती बिना प्रयास अनुभूतीची कल्पना ही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. सामान्य साधकाला समजेल आणि आचरणात आणता येईल अशा पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न दिसतोय. जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या अनुभवांना स्वीकारून पुढे जाण्याचा दृष्टिकोन यात आहे. श्रोत्यांना विचार करायला लावणारा प्रश्न. एक विचार मात्र नक्कीच मनात राहतो. ही प्रयत्नांशिवाय अनुभूती, बिना प्रयास अनुभूतीची कल्पना. आपण बहुतेक वेळा काय ऐकतो की आध्यात्मिक प्रगतीसाठी कठोर साधना लागते, चिकाटी लागते, वैयक्तिक प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. तर ही बिना प्रयासांची कल्पना त्या पारंपरिक विचारांना आव्हान देते का, की ती फक्त प्रयत्नांची दिशा बदलते असं म्हणायचंय? म्हणजे कर्तेपणा सोडून शरणागतीकडे जाणं आणि त्यातून मिळणाऱ्या सद्गुरूंच्या कृपेचं महत्त्व ती अधोरेखित करते, यावर नक्कीच अधिक विचार करण्यासारखा आहे.